हॅलो मंडळी, कसे आहात? मजेत ना? ओके. हसत खेळत शिकणं या सिरीजमध्ये आत्ता पण आपण 4 विषय कवर केले. DWM-5S, कायझन आणि JS सेलर IT. आजचा विषय आहे क्वालिटी. क्वालिटी ॲट सोर्स, म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये गुणवत्ता आणि गुणवत्ता असलेलं उत्पादन. एवढं साधं सोपं आहे. मला एक सांगा की आपण घरी जेवतो, सकाळी जेवतो, संध्याकाळी जेवतो, सकाळी नाश्ता पण करतो आणि सगळा मेनू जे आहे, आपल्या डिश आहे, ताट आहे, ते टेस्टी असतं, हेल्दी असतं, आपल्यालाही समाधान मिळतं. आणि आपण ज्यांनी केलेलं आहे, मग ते आपली आई असेल, बायको असेल, बहीण असेल, त्यांचं कौतुक पण करतो आणि त्या पण अभिमानाने म्हणतात की हाताला चव आहे, हाताला चव आहे. असं कधी होतं आहे का किंवा घरात कोणीतरी जेवण केलं आहे आणि कोणीतरी चेक केलं आहे आणि नंतर मग जेवणाऱ्या माणसाला दिलं आहे? असं सहसा होत नाही. त्यालाच आपण क्वालिटी ॲट सोर्स म्हणतो. म्हणजे बनवतानाच क्वालिटी, बनवतानाच गुणवत्ता. म्हणजे आपल्या घरात होतं ते आपल्या कंपनीमध्ये, वर्कप्लेसमध्ये व्हायला काय हरकत आहे? विचार तर तोच आहे, संस्कार तेच आहेत, सवयी त्याच आहेत. क्वालिटी ॲट सोर्स. आता मला एक सांगा, आपण जे वर्कप्लेसमध्ये क्वालिटी करतो, क्वालिटीचं क्रेडिट कोणाला जातं? क्वालिटी चेक करणाऱ्याला का क्वालिटी बनवणाऱ्याला? सगळे मान्य करतील की आम्ही क्वालिटी बनवतो, चेक करणारा चेक करतो, तर क्रेडिट प्रोडक्शनच्या लोकांना मिळालं पाहिजे ना. मी सहमत आहे तुमच्याशी. पण मग असं झालं की क्वालिटीचं प्रोडक्शनचे लोक करतात, मग क्वालिटी फंक्शन काय करणार? त्यांना कशाला ठेवायचं कंपनीत? त्यांना काढून टाकायचं का? तसं नाही आहे ते. आपण क्वालिटी प्रोड्यूस करत नाही म्हणून क्वालिटीच्या लोकांना क्वालिटी चेक करून कस्टमरपर्यंत पोचवायला लागते. ज्या दिवशी आपण क्वालिटी प्रोडक्शन करताना क्वालिटी प्रॉडक्ट बनवू, त्या दिवशी क्वालिटी फंक्शनमधल्या लोकांची जबाबदारी बदलेल. एक लक्षात घ्या, ते लोक आपल्याला पाहिजेत. मग तुम्ही म्हणाल आम्ही क्वालिटीची जबाबदारी घेतली, चेक करतो आहे, ओके, प्रोडक्शनच पुढे जात आहे आणि त्या पद्धतीने कस्टमरच्या हातात जाणार आहे, तर मग क्वालिटीच्या लोकांची जबाबदारी चेंज होणार म्हणजे काय होणार आहे? तर मी सांगतो तुम्हाला, जर प्रोडक्शनचे लोक क्वालिटीची जबाबदारी घेतली तर क्वालिटी फंक्शनमधले लोक काय करू शकतात? क्वालिटी प्रॉडक्ट डेव्हलप होत असताना क्वालिटी अँगलमधनं क्वालिटीचे लोक बघू शकतात आणि डिझाईन स्टेजमध्येच ते काही इनपुट देऊ शकतात. एकदा प्रॉडक्ट झालं, डिझाईन झालं की नंतर ते प्रोडक्शन करण्यासाठी जी उत्पादन प्रक्रिया लागते, प्रोसेस लागते, ती प्रोसेस डिफेक्ट फ्री होण्यासाठी ते इनपुट देऊ शकतात. ज्याला आपण FMEA कंडिशन कंट्रोल म्हणतो किंवा FMEA म्हणतो. ह्या गोष्टी थोड्याशा थेरॉटिकल आहेत, पण तुम्हाला कळावं म्हणून साध्या सोप्या भाषेत सांगतो की हे लोक, क्वालिटीचे लोक, प्रॉडक्ट डिझाईन स्टेजला आणि प्रोसेस डिझाईन स्टेजला मागच्या अनुभवानुसार चांगले इनपुट देऊ शकतात आणि जी आपल्याला उत्पादन प्रक्रिया किंवा प्रोसेस आपल्या हाती येईल प्रोडक्शन करताना, ती शक्यतो डिफेक्ट फ्री असेल. तिथं जागोजागी क्वालिटीचे कायझन असतील, पोका असतील, 4M1T कंडिशन कंट्रोल असेल, सगळं वेल डिफाईंड असेल आणि तशा पद्धतीने आपल्याला जे प्रोडक्ट आलं आणि प्रोडक्शन प्रोसेस आली, उत्पादन प्रक्रिया आली, तर मला नाही वाटत आपण प्रोडक्शनचे लोक क्वालिटी प्रोडक्शनची जबाबदारी घेऊ शकतो. क्वालिटीचं फंक्शन जे आहे ते महत्त्वाचं आहे.
सिस्टम ओरिएंटेड फंक्शन आहे ते. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या करू शकत नाही. त्याचं कारण आपण क्वालिटीची जबाबदारी घेत नाही. ॲटलिस्ट एवढी जबाबदारी आपण घेतली पाहिजे की मी जे प्रोड्यूस करेल ते क्वालिटी असेल आणि फक्त डिफेक्ट फ्री प्रॉडक्टच पुढच्या ऑपरेशनला जाईल आणि असं करत करत कस्टमरच्या हातात जाईल. बायचान्स नॉट ओके मिळालं तर मी खाली रेड विथ मध्ये ठेवील. मला असं वाटतं आपण एवढी जबाबदारी तर घ्यायला हरकत नाही. आणि जर आपण प्रोडक्शन करत असेल तर क्वालिटी पण आपणच प्रोड्यूस करतो, तर त्याची जबाबदारी घेऊया आपण. आणि आपली कंपनी जी आहे ती अतिशय अभिमानाने सांगू की ह्या कंपनीमध्ये फक्त क्वालिटी प्रॉडक्ट्स तयार होतात. हा अभिमान आपण बाळगूया. मला असं वाटतं बाकी जो थिअरी पार्ट जो आहे तो आपण नंतर मग कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्यावेळेस ट्रेनिंग वगैरे घेऊ त्याच डिटेलमध्ये बोलूच आपण. पण आत्ता मी फक्त एवढंच म्हणतो की हसत खेळ ट्रेनिंगमध्ये की क्वालिटी ॲट सोर्स म्हणजे बनवणाऱ्यांचं ते क्रेडिट आहे आणि बनवणाऱ्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपण ती घेणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट टाईम नेक्स्ट टॉपिक.